हां, पुण्यातून निघाल्यापासून दाब का? बरं. स्टेशनात भेटतो. हां. हां, पुण्यातून निघायला काढले नव्हते. हा पुण्यातून निघायला काढले नव्हते. पुण्यातून जाताना डायरेक्ट भोपाळला पोहोचलो का भोपाळला काढले होते बघा. बरं. ही आहे भोपाळची. हे भोपाळचे आहे. हे माग आहे ना, हे मस्जिद आहे मस्जिद. हे वाले मस्जिद हे भोपाळला. हे भोपाळमध्ये हे एक राजा होता भोपाळचा तिथला. हा त्याचा पुतळा आहे एकदम तलावामध्ये. पाण्याचं. हां, पाण्याच्या तलावामध्ये त्याचा पुतळा आहे. राजा भोज आहे हे. राजा भोज. हां, त्या राजाचं नाव. ते सगळे भोपाळचे फोटो. त्याच्यानंतर ते झांसी की राणीवरच नाहीत का, झांसी की राणी. तर ते झांसी की राणीचा किल्ला आहे हे वाला. भोपाळहून झांसीला गेलो नंतर. पहिलं पुण्याला गेलो, पुण्याहून भोपाळला गेलो. ते 900 किलोमीटर आहे पुणे ते भोपाळ. पहिलं भोपाळला गेलो, भोपाळहून झांसी 300-350 किलोमीटर असेल. मग झांसीला गेलो. हे झांसीचा किल्ला, हे झांसी शहर आणि असा थोड्या टेकडीवरती किल्ला आहे हे. हे बघा याच्यावर दिसते. ही माझी बॅग, हे शॉर्ट्स, हे शर्ट आणि हे मी. हे झांसीचा किल्ला आहे. हे कोणते? ते झांसीचं. हं. झांसी हे सगळं झांसीचंच आहे. त्याच्यानंतर झांसीवरनं गेलो कानपूरला. हे कानपूरचं आहे. ही नदी आहे आणि हे इथे शमशान घाट होतं हे कानपूरला. शमशान घाट तिथे गेलतो कानपूरला. हे मग हे हे फोटो हे तो. हे हां माझं. त्याच्यानंतर कानपूरवरनं गेलो लखनौला. कानपूरवरनं किती 100 किलोमीटर असेल. हे लखनौला. हे जे आहे हे राजाचं पॅलेस आहे. तेव्हा त्या काळात जो राजा इथं राहत होता का, त्या राजाचं पॅलेस हे वालं लखनौचं. आणि हे काय रूमी दरवाजा म्हणून असते ते. असा दरवाजा आहे एक असा बनवलेला रोडवर असा. अगोदरचंच आहे हे पण. त्यानंतर हे लखनौचं झालं. लखनौवरनं गेलो नाही, हे कुठलं आहे? हां, लखनौचंच आहे. लखनौमध्ये खूप बघायसारखं आहे. लखनौची काय आहे, सॉरी UPची, उत्तर प्रदेशची. मंदिर कोणतं? नाही विधानसभा आहे विधानसभा. ते नेते लोक बसत नाहीत का, ते UPची विधानसभा. गेलते सभेला? हां, सभेला गेलता? नाही बाहेरूनच बघायचं, मध्ये येत नाहीत. त्याच्यानंतर हे आहे बघा अयोध्याचं राम मंदिर. हां, हे मागचं हे. होय. हां, हे राम मंदिर हे वालं मागं हे. माझी पुतळा मूर्ती कायची? हे ह्या मंदिरामध्ये रामाचे ते मध्ये मोबाईल निवडत नाही का, त्याच्यामुळे बाहेरनंच फोटो काढलेला. नाही. हां, ह्या मंदिरामध्ये रामाची एक जे मोठं मंदिर आहे मेन मंदिर, तिथं रामाची मूर्ती आहे. आणि एक छोटं मंदिर आहे तिथं राम, लक्ष्मण, सीता तिघाची पण मूर्ती आहे. मूर्ती दाखवतो थांबा तुम्हाला. त्या मूर्तीचा फोटो नाही काढलेला, ते याच्यावर दाखवतो, ऑनलाईन दाखवतो तुम्हाला. ही अशी मूर्ती आहे बघा मध्ये. हां, त्या मंदिरामध्ये. इथलंच आहे? नाही रामाची आहे. लहानपणीचा राम. ते बघा हे. आणि ते राम, लक्ष्मण, सीता. दुसरं एक छोटं मंदिर आहे तिथं राम, लक्ष्मण, सीता तिघांची पण आहे. ते झालं बघा. हे कुठं होतं, अयोध्या. या अयोध्यामध्ये काय नाही मंदिर आहेत असे 4-5 खूप मंदिर आहेत तिथं अयोध्यामध्ये. दशरथ मंदिर, काय मंदिर. हां, ते बघितले.
आणि हे एक आहे बघा शरयू घाट. हा तिथे शरयू नदी आहे, शरयू नदी. हां मग ते शरयू नदीवर आंघोळ करतात ते जाऊन लोक. ते शरयू, गेले तिथे. हां, हे माग ही नदी आहे, ही नदी. आणि हे इथं लोक आंघोळ करतात ह्या घाटावर. शरयू घाट आहे हा. त्याच्यानंतर तू आंघोळ केली असली. हा हां घाण पाणी होतं, हां लय घाण पाणी होतं ते, त्याच्यामुळे नाही केले. हे आहे बघा काशी, वाराणसी. हे काशीचं रेल्वे स्टेशन आहे. कोणतं हे मागे जे दिसायले का, हां हे रेल्वे स्टेशन आहे काशीचं. हे श्री काशी विश्वनाथ आणि काशी विश्वनाथाचं मंदिर आहे हे मागे दिसायले. हे आहे ते मणिकर्णिका घाट. तिथे ते मूर्ती जळत नाहीत का, हां ते मूर्ती जळत नाहीत का तिथं, मणिकर्णिका घाटा ते आहे हा मणिकर्णिका घाट. हे इथे माग बघा हे जळायले तिकडं. आज जळू देत नाही ते. हां हां जळायच्या अगोदर छे करतात. लय गर्दी, लय मड्याची अशी हेच असते, लाईनच असते तिथं, येतच राहतात थोडं 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 थोडं. वरची एक विचार का, आगीन टाकते तिथं. हां उचलायची फेकत पाणी हां. की सगळं टेकलं. दुसरं हे बघा, हे याला नदीत नेले मड आहे हे इकडं 2-3 मड आहे इथं वेटिंगला आहेत. 5 क्विंटल सरपणामध्ये 5-6 मध्ये करते. लय 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 एवढं मोठं सरप आणि हे तिथं असं ठेवलेलं ते जाळायला. हो हे रात्री वगैरे चालू आहे आग. 2, 3, 4 लागले ते काम आणि इथं 2 वेटिंगला आहेत. त्याच्यानंतर गेलो बघा अयोध्या, वाराणसीवरनं गोरखपूरला. हे गोरखपूरचं गोरक्षनाथ टेम्पल, गोरक्षनाथ मंदिर हे वालं मागं गोरखनाथ. त्याच्यानंतर गेलो बघा मी नेपाळला. नेपाळचं हे भारताची आणि नेपाळची बॉर्डर आहे ही. बरं हां, इकडे भारताचा झेंडा हेवाला आणि इकडे नेपाळचा झेंडा. नेपाळला गेलो हिच हाईक करत, असे लिफ्ट मागत व्हिडिओ वगैरे आहेत. गाडीवर बसलो, लिफ्ट असे हात दाखवून तिथे माणूस चालवायला ते मागं बसलेला मी. पूर्ण जंगलामधून रस्ता. तसं गेलो नेपाळला. नेपाळमध्ये एक असा पूल होता नदीवर, त्या पुलावर काढलेले फोटो. टोपी, बॅग, शूज. घर बघत नुसती हिरवळ, जिकडं बघितलं तिकडं हिरवं गार सगळं. तिकडं त्या ऊन नसतेले तिकडं नेपाळला. हां नुसतं आता भर उन्हाळ्यात पाऊस पडतो तिथं, एकदम असं याच्या आहे काय म्हणतात तर पहाडीवर डोंगरात त्याच्यावर माणूस. हां हे बघा ना याच्या दिसायला, हे मागं बघ तोडाले मोठाले हे पर्वत हे असे मागं. मी इथं थांबलेलं मी. तुला बहुत मात्र पाठीवर असते. हां कुठे किती काय आहे बिचारा. हे गाड्या थांबलेल्या होत्या, त्या गाड्या पैसे फोटो काढलेले. 3 आंगडे नेले. नाही 4-5 टी शर्ट नेले ते, असे टी शर्ट, अशा 2 चड्ड्या आणि 2 पॅन्टी. या फोटोवर याच्यामध्ये 2-3 आंगड्या काढलेले. हां 4 नेले ते टी शर्ट असे. त्याच्यानंतर नेपाळचंच आहे काठमांडूचं, हे तिथे जेवायला
जेवण असं डाळ भात चटणी, हे काय काकडी, अजून हे काय कद्दू, हे मिरची, हे मुळा आणि पालक. काय काय खावं थोडं सगळं. त्या लोकांपासून हां त्या लोकांच्या घरी. हां हे असं काढलेले फोटो. त्यानंतर काठमांडूमध्ये पोहोचल्यावर हे काठमांडूमध्ये फिरताना, हां हे काठमांडू हे आहे का, हे पूर्ण शहर आहे मागं जे दिसायला ते. बरं. आणि एकदम आम्ही पूर्ण असं डोंगरावर गेलतो हं. शहराचा वरून व्ह्यू बघायला. हं. एकटाच. नाही तिथे एक मित्र होता नेपाळमध्ये. हं. हम्म. तू एकटाच आहे. हां इथे एकटाच आहे. हे बघा हे असा दगड आहे थोडा हं. आणि मागं पूर्ण शहर. हं. त्याच्यानंतर हे बघा एक मंदिर आहे तेव्हा तिथलं. मंदिरानंतर हे बुद्ध, गौतम बुद्ध नाही का, गौतम बुद्ध, हं. त्याचं मंदिर आहे गौतम बुद्धचं. कोण्या गावाला. हे काठमांडूला. हां. काठमांडू. त्याच्यानंतर आलो बघा मी कुठं आलो, याला आलो पटना, बिहारला. हं. बिहारी. हे बिहारमध्ये एकच फोटो काढलेला आहे. हं. त्याच्यानंतर बिहारहून आलो धनबाद, झारखंडला. झारखंडमध्ये पण त्या एक माणसाजवळ राहिलो होतो. हं. तसं नेपाळमध्ये राहिलो होतो, लखनौमध्ये राहिलो होतो, आणि तसं त्या इथं राहिलो होतो काय म्हणतात तर धनबादमध्ये, झारखंडमध्ये. हं. त्याच्या भावाचं लग्न होतं, हं. त्याच्यासोबत त्याच्या भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलो होतो. या. हां 1-2 दिवस तसं त्यानं गावागावात फिरलं मला. हं. 2 दिवस. हं. हां त्या गावाला जाय त्या गावाला जाय. हां हं. त्याच्यासोबत हे होतं बघा तिथं हे वाला. हां. झारखंडला हे मी हं. आणि हे ते मित्र. हां तिथला मित्र. आणि त्याच्यानंतर आलो बघा कोलकात्याला. कोलकात्यामध्ये तर इतके चांगले लोक भेटले होते. कलकत्त्याला. हां पश्चिम बंगाल. तिथं 4 दिवस राहिलो होतो त्याच्या घरी. बरं. हां जेवायला काय असं भारी होतं त्याच्या इथं. हं. हे होतं बघा हे तिथला मित्र हे. हं. त्याच्या शेतात गेलेलो. हं. हां त्याचं शेत त्याच्या घरापासून 7-8 किलोमीटर दूर होतं. मयो. हां आणि त्या अशा 2 सायकली होत्या त्याच्या घरी. हं. हां मग सायकल घेऊन शेतात गेलेलो त्याच्या. आणि एका दिवशी तर पूर्ण 50-60 किलोमीटर सायकलवरच फिरलं गावागावात तिथल्या. हां त्याच्या घरापासून दूर. सायकलवर बसलेला, हं. सायकल चालवत आला. हां. तिथे पुढे चालले. हं. हे त्याचे वडील, हं. त्या मित्राचे वडील हे. बरं. त्याच्या वडिलासोबत काढलेला फोटो हा हं. त्याच्या शेतामध्ये. ह्याच्यामध्ये ही त्याची आई हे. हं. आणि हे ते शेजारी राहणारे हे त्याचा असं सगळ्याचा बसून फोटो काढला. हां. हे त्याचे पप्पा, हे ते मित्र, हं. हे त्याची आई आणि ते शेजारी. त्याच्यानंतर गेलो इथं बेलूर मठ. हे बेलूर मठ आहे. हं. हे स्वामी विवेकानंद नाही का हं. त्याचा. स्वामी विवेकानंदच्या आस्थी होते इथं. हे स्वामी विवेकानंदचे जे गुरु होते का हे त्याचं मंदिर आहे. हं. त्याच्यानंतर हे एक असं टेराकोटा म्हणजे विटा असते ना आपल्या इकडं माती वीट हं. त्याचं तसं बनलेलं मंदिर असते हे टेराकोटा मंदिर म्हणतात त्याला. बरं. हां तर ते मंदिर बघायला आम्ही गेलेलो किती 10-15 किलोमीटर दूर. हं. हां हे असं होतं मंदिर. ते पूर्ण झाडी वगैरे उगली त्या मंदिरावर. हां. झाडी वगैरे उगली मंदिराच्या वरती. हं.
जुनं झालं. हा. त्याच्यानंतर असं सायकलवरून गावातून जाताना फोटो काढलेला. हे वडाचं झाड. त्याच्यानंतर त्याच्या घरी बघा हे जेवायला ते चपाती ते चपाती खात नाहीत ते, फक्त माझ्यासाठी चपाती बनवली होती त्याने. नाही तर माझ्यासाठी चपाती खायला बनवली होती, मला खाला. नाहीतर ते नुसतं हेच खातात, भातच. भात, अजून मुरमुरे, अजून पोहे, ते भातातच बनलेलं सगळं खातात. चपाती हे खात नाही ते. हे बघा मला जेवायला चपाती, हे आंब्याचं हे होतं त्याच्या घरापुढे, हे त्याचं घर आहे. हे त्याच्या दारात आंब्याचे 2 झाडं होते मोठमोठाले. रोज आंबे खायला दिलं, रोज सकाळी 2-2 आंबे. हे खाल्लो आता आंबे. परत निघायच्या दिवशी माशी खाऊ घातली मला ते. माशी पण लई खातात तिथं. माशी पुन्हा ते हे असतं, हे त्याची आई आणून दिले, केळ आणून दिलं मला ते. हां, हे झालं देते बघा. हां, हे आंबे रोजच आंबे खाऊ घालतो. परत येते वेळेस ते हे असते बंगाली, जे हे असते का, काय म्हणतात, स्वीट्स, म्हणजे गोड खायचं. बंगाली काय म्हणतात त्याला, रसगुल्ला, हे असते गोड असते खायचं, ते तिथले फेमस असते, ते खाऊ घातलं. ते मिश्री म्हणजे दही असते ते जेवायला. भात, माशी खाऊ घातले. येते वेळेस काढलेले फोटो आम्ही. निघते वेळेस तिथून त्याचे 4 दिवस राहिलो. 4थ्या दिवशी निघताना काढलेले फोटो. सायकलवर मला नेऊन सोडायला आलं ते स्टेशनला. हां. त्याच्यानंतर आलो तिकडं जगन्नाथ धामला, भुवनेश्वर, ओडिसामध्ये. त्याच्यानंतर हे ओडिसामधले आहेत हे फोटो. हे असे हे आहे केव, हे आपल्या अजिंठा वेरूळला नाही का, तशी आहे हे. त्याच्यानंतर इथं ह्या याच्यासोबत राहिलो होतो, ह्या माणसासोबत 3 दिवस राहिलो होतो. हां, याच्यासोबत, हे ओडिसामध्ये. हां, याच्या घरी हे सर होता. हे ट्युशन घेत होता 8वी ते 12वीच्या पोरांचं. हां. तर एका दिवशी रविवार आला, मी शनिवारी गेलो. रविवार आला त्याच्या उद्या, मग रविवारी पूर्ण फिरलं त्यानं मला. हे जगन्नाथ धाम, ते सूर्य मंदिर, हे जगन्नाथ मंदिर आहे बघा हे. आता आपण तिथे गेलो, त्या माणसाची आपली कशी काय मोबाईलवर. हां, मोबाईलवर असते ना, प्रोफाईल बनवलेले असते त्यांनी. ते एक असं हे असते, सॉफ्टवेअर असते, त्याच्यामध्ये सगळे जे फिरणारे लोक असतात का, त्यांची प्रोफाईल बनवलेली असते. सगळे लोक हे करीत नाहीत, तसं येऊ देत नाही का. जे आपल्याला रिक्वेस्ट टाकायची असते, आपले प्रोफाईल बघतात त्या अगोदर, कुठून आहे, काय आहे, कसं आहे. मग त्याला जर आपली प्रोफाईल जर आवडली, त्याला जर आपल्याकडून काही शिकण्यासारखं असेल आपल्यामध्ये, तर मग ॲक्सेप्ट करतात. मग आपण जाऊन राहायचं 2-3 दिवस, मग हे करायचं. आपल्या प्रोफाईलवर बघतात ते. हां, हे बघा हे मागं मंदिर, हे इथं फोटो काढलेला. इतकी गर्दी होती ना, इतक्या उन्हात इथं खूप गर्दी होती. त्याच्यानंतर हे गेलेलं समुद्र एक होता तिथं जवळ, तिथं गेलेलं हे समुद्र. त्याच्यानंतर हे सूर्य मंदिर आहे बघा. सूर्य मंदिर. हां, सूर्य मंदिर म्हणजे तवाच्या काळात काय, त्या कोणत्या तरी राजानं सूर्यदेवासाठी बनवलेलं मंदिर. हे चक्र आहे का, हे गोल दिसेल का मागं, हे 10च्या नोटावर आहे. हे गोल, हे वाला गोल, आपली 10ची नोट नसते का, त्याच्यावर आहे. थांबा, नोट दाखवतो तुम्हाला 10ची. हे बघा, हे असं गोलचक्र दिसले का हे. हां, हे नोट आहे. हां, तर ते चक्र त्या नोटेवर इथून घेतलेलं आहे ते चक्र. हे चक्र त्याच्यावर फोटो काढलेले आहे चक्रापुढे. हे लय जुनं मंदिर आहे. असं म्हणतात की 12 वर्ष हे मंदिर बनत राहिलं. कितीतरी लोकांनी
आणि जितक्या लोकांनी मंदिर बनवलं का त्या राजाने त्याला मारलं का काहीतरी केलं, कारण परत असं मंदिर बनू नये म्हणून, असं काहीतरी आहे त्याचं हिस्ट्री. बरं. हां, ह्या मंदिरावर हे असं हे मंदिर दिसायले का, हा पूर्ण मंदिरावर असं हे कोरलेलं आहे असं सगळं, छोट्या छोट्या मूर्त्या अशा. हे नागरण्याला आहे ते. नागटला औंड्याला. औंढ्याला आहे. हां, तसं. हं. त्याच्यानंतर तिथे एक ते मी ज्याच्या घरी गेलतो का हं. त्याचा एक मित्र होता, मग त्याच्या मित्राच्या घरी जेव घातलं त्यानं मला येते वेळेस. हे त्याच्या घरचं पोरगं होतं हे त्याच्या घरी. हे का? हां, लय गोलूमोलू होतं, हा? लय गोलूमोलू होतं पोरगं असं. हातात बोल लागलं मला, हसायला हवं. हो. पंक्याच आहे. हां, त्याच्या घरी जेवायला इडली सांबार, आणि इडली गोड इडली होती ही. इडलीमध्ये काहीतरी घालतात त्यामध्ये हं. जेवायला. मग इथे जेवण मी करतो, ते माझा मित्र इथं ते पंप भरलेला, त्याचे पप्पा इकडे जेवायले. हा, संग जेवत नाही का? नाही, ते आम्ही दोघं इकडं बाजूला बसले होते. आम्ही अगोदर आमचं जेवायचं अगोदर झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ बसलेलो. आणि त्याच्यात पप्पा ते इडली खाणार नव्हते, ते नुसता भात खाऊ लागले, भात. आणि ते तिकडं दूर बसलेले थोडं. मी म्हणलं असं पंगत येत नाही. नाही पंगत नव्हते ते, असं म्हणजे आम्ही इथं बसलेले आणि त्यांनी जरा पलीकडे बसलेले. हे बघा, ही इडली आहे, आणि इडलीमध्ये असं गोड गोड घातलेलं काहीतरी. असं भात लागू लागलं आहे, मस्त होतं. हे इथं ओडिशामध्ये हे अशा आधी तिथले अगोदरचे लोक असे राहत होते. हे बघा असे. उडीद. हां, या मुली आहेत, ह्या पुढच्या 3 मुली आणि मागचे पोरं, त्यांच्यासोबत फोटो काढलेले तिथे. नुसते तिथं असे मंदिर एवढाले भारी भारी, लय अगोदरचे 700-800 वर्ष खालचे दगडापासून बनलेले असे लय मंदिर होते लय. मग 2-3 दिवस राहिलो, मग सोडायला आलेलं मला स्टेशनला ते हे. हां, 2-3 दिवसानंतर. त्याच्यानंतर विशाखापट्टणमला आलेलो, आंध्र प्रदेशमध्ये. मग आंध्र प्रदेशमध्ये हे होतं काय म्हणतात समुद्र, तर ते बघितलं. आणि मग तिथून आलो हैदराबादला, आणि हैदराबादहून पुण्याला असं आलो. गाडी. हां, गाडीनं जास्त